जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि आता 9व्या दशकातील 3ऱ्या समासाच्या शेवटी आपण येऊन पोहोचलो. समर्थ या निस्संदेह निरूपण समासामध्ये शिष्याला श्रोत्याला हे समजावून सांगतायत की आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये जाणं आवश्यक आहे. त्या अवस्थेबद्दल देहबुद्धीतून प्रश्न उपस्थित करू नयेत. आपल्यापाशी काही आयुध आहेत. मन आहे, आपला देह आहे, आपली बुद्धी आहे, आपलं चित्त आहे. याचा वापर करून आपण स्वस्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंना शरण जाऊन साधना घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती केली पाहिजे. तर आपण जीवनमुक्त महात्म्याच्या स्थितीत जाऊ. समर्थ म्हणतात, ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप, भावासारिखा फळद्रूप देवतैसा. जसा आपला भाव असेल तसं आपल्याला दिसेल. एखाद्या ज्ञानी मनुष्याला आपण माणसाप्रमाणेच पाहिलं, म्हणजे सामान्य माणसाप्रमाणे, तर तो तसाच आपल्याला दिसणार. आपण जर सामान्य दृष्टीनं महात्म्याकडे पाहिलं तर त्याच्याकडून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होण्याचा मार्ग मिळणार नाही. जर तो आत्मज्ञानी आहे या दृष्टीनं आपण पाहिलं तर तसा मार्ग घेऊन आपण तशी मार्गक्रमणा करू. जो परमात्मा आहे तो निर्गुण स्थितीमध्ये आहे आणि निर्गुणत्व शब्दांनी सांगता येत नाही, खुणेनं दाखवता येत नाही, वेगळेपणानं अनुभवता येत नाही. त्यामुळं त्या स्थितीत जाऊनच ते समजू शकतं आणि ते समजल्यानंतर हे समजलंय बुवा असं वेगळेपणानं म्हणणारही तिथं कुणी शिल्लक राहत नाही. त्यामुळं प्रक्रियेला महत्त्व आहे, साधनेला महत्त्व आहे, एकाकार होण्याला महत्त्व आहे. हे सगळं आपल्याला पटावं म्हणून समर्थांनी वेगवेगळे दृष्टांत पुढच्या ओव्यांमधून दिलेले आहेत. त्या ओव्या आपण एक एक पाहत जाऊ. समर्थ म्हणतात, देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. किती सुंदर आणि स्पष्ट सांगितले पहा समर्थांनी. खरा भगवंत जो आहे तो निर्गुणच आहे. खरं म्हणजे सगुण निर्गुण हा भेद नाहीच आहे. जो निर्गुण स्थितीमध्ये गेला त्याच्या सापेक्ष सगुणातही भगवंतच आहे आणि तो स्वतः निर्गुण स्थितीमध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. आत्मज्ञानाच्या दृष्टीतून ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलेलं आहे. पण आपण आत्मज्ञानी नसताना केवळ सगुणालाच महत्त्व दिलं आणि त्यातलं निर्गुण नाकारलं तर आपल्या पदरात भ्रम पडतो, हे समर्थ समजावून सांगतायत. एकाच वेळी समर्थांनी एक मोठं तत्त्वज्ञान समजावून सांगितलंय आणि सगुणाचा दृष्टांत देऊन, त्यातल्या भ्रमाचा दृष्टांत देऊन आपण ज्ञानी व्यक्तीला कसं माणूसच समजतो हेही समजावून सांगितले. समर्थ म्हणतात की सामान्य लोक असं पाषाणामध्ये भगवंताची भावना करतात, पण पाषाण फुटतो, भगवंत कुठे फुटत नाही. म्हणजेच जो साधू आहे त्याची स्वरूप स्थिती भंग पावत नाही, म्हणजेच ते देहावर अवलंबून नाही, हे उघडच झालं ना. देहाचा माध्यम म्हणून निश्चित वापर झालेला आहे, पण देहच सत्य आहे हा मात्र समज खोटा आहे, हे समर्थ अधोरेखित करतायत. समर्थ म्हणतात, देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. म्हणजे भगवंत सगळीकडे भरून आहेच की, एकत्वानं भरून आहे, पण आपण त्याला अनेकपणानं भजायला जातो, अनेकपणानं पूजा त्याची करतो. आता यात चूक कुणाची? एकत्वाला ओळखून सगुणात राहिलं पाहिजे हे न करता सगुणाचीच अनेक रूपे करून ठेवतो. एकाला अनेकपण दिलं जातं. एकच एक असणारा देव समर्थ म्हणतात अनेक होणं शक्य नाही. आता हे अनेकपण जे आहे हे रूपे देऊन केलेला भेद जे सांगतायत समर्थ, ते आपल्या देहबुद्धीच्या दृष्टीला सांगतायत बरं का. गणपती वेगळा आहे, मारुती वेगळा आहे, राम वेगळा आहे असं समर्थ म्हणत नाही आहेत.
त्यांनी पण मारुतीची मंदिरं स्थापन केली, रामाची मंदिरं स्थापन केली. त्या त्या देवतेचं महत्त्व आहे. पण समर्थ तत्त्व समजावून सांगतायत की आतलं तत्त्व एकच आहे. जो राम आहे तोच हनुमंतही आहे, तोच शिवही आहे, तोच दत्तही आहे. त्या एकत्वाला जाणून सगुण पूजेमध्ये राहिलं पाहिजे. तसंच ज्ञानी पुरुषाच्या आत जे आत्मतत्व आहे त्याला जाणून त्या ज्ञानी पुरुषाकडं पाहिलं पाहिजे. म्हणजेच पुन्हा विषय तिथंच येतो की आत्मज्ञान संपादन करण्याच्या मार्गावरती गेलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीनं संतांना पाहिलं पाहिजे. देहबुद्धीच्या दृष्टीनं पाहून चालणार नाही. पुष्कळ दृष्टांत देत आहेत समर्थ. जळोन काष्ठाचा आकार, अग्नी दिसे काष्ठाकार, परी काष्ठ होईल हा विचार बोलोच नये. एखादं धगधगतं लाकूड असतं ना, त्या लाकडामध्ये अग्नी व्यापून असतो. त्या लाकडाचा आकारच जणू त्या अग्नीनं घेतलेला असतो. पण अग्नी म्हणजे लाकूड आहे का? मुळीच नाही. तसं ज्ञान हे देहावरती अवलंबून नाही. म्हणजे साधूच्या बरं का, त्याचा देह नसला तरी त्याचं ज्ञान आहे तसं राहतं. किंवा देहाची स्थिती कोणतीही असली तरी ज्ञानाच्या स्थितीमध्ये फरक पडत नाही. म्हणजे थोडक्यात समर्थ सांगतायत की त्याच्या देहावरून त्याच्या ज्ञानावस्थेची कल्पना येत नाही. कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी. आणखी एक दृष्टांत दिला कापुराचा. समर्थ म्हणतात, कापूर आपल्याला जळताना दिसतो, पण पुन्हा तो कर्दळीच्या पोटात उत्पन्न होत नाही. म्हणजे जळून झाला की पुन्हा कापूर होण्याच्या प्रक्रियेत तो जात नाही. तसंच देहानं संत दिसतात, पण देह पडल्यानंतर पुन्हा जन्म होत नाही. म्हणजेच पुन्हा वासनेमुळं जन्म झालेला आहे असं घडून येत नाही. सामान्य माणसांचं कसं, वासनेमुळं जन्म, पुन्हा वासनेतच जन्म, पुन्हा वासना शिल्लक राहिली म्हणून पुन्हा जन्म. ही प्रक्रिया संतांच्या ज्ञानी महात्म्यांच्या ठिकाणी नाही. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, वोघ निवडिता निवडेना गंगेमध्ये. दृष्टांतच आहेत. भाजलेलं बी पुन्हा उगवून येणार नाही. जळलेलं वस्त्र उकलणार नाही. एखादा ओढा गंगेला मिळाला की परत तो वेगळा काढता येणार नाही. वोग गंगे मागे दिसे, गंगा एकदेशी असे, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत. खरं म्हणजे या गंगेची उपमासुद्धा साधूला, ज्ञानी महात्म्याला लागू पडत नाही. कारण गंगा तर एकदेशी आहे. साधू महात्मा तर आत्मस्थितीमध्ये आहे आणि आत्मा सर्वव्यापी आहे. सुवर्ण नव्हे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जड मूढ, तयास हे उमजेची ना. सुवर्ण आणि लोखंडाची बरोबरी होईल कशी? मुळीच होणार नाही. तसं वासनेत राहून जे पुन्हा पुन्हा जन्माला येतात त्या माणसांची संतांबरोबर बरोबरी होणार नाही. समर्थ म्हणतायत, आपण अज्ञानामुळं सामान्य मनुष्यांसारखं संतांना पाहायला जातो, ज्ञानी महात्म्यांना पाहायला जातो. तसं ते त्या अज्ञान दृष्टीला दिसणार नाहीत. अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे, सन्नपाते बरळ तसे सन्नपाती. म्हणजे आंधळ्या माणसाला डोळ्याला काही दिसत नाही म्हणून बाकीच्यांनाही दिसत नाही असं कसं होईल? सन्निपात ज्वर आजाराचा प्रकार आहे. त्या आजारामध्ये मनुष्य काहीही बरळतो. त्याप्रमाणे अज्ञानी माणसं साधूबद्दल काहीही बडबडतात असं समर्थ म्हणतायत. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये ओसणाला, ते भये जाग त्याला केवी लागे. मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एके ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी. हाती धरिता ही डसेना, हे एकास भासेना, तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी. किती छान सांगितले पहा. समर्थांनी भ्रमाचं वर्णन केले. अर्थात जे उपनिषदांमध्ये आहे तेच सोप्या भाषेत समर्थांनी सांगितले. स्वप्नामध्ये भीती वाटते, पण स्वप्न गेल्यानंतर ती भीती निघून जाते. खूप भयानक स्वप्न पडलं त्यामुळे खूप घाबरायला झालं, पण जागा जो व्यक्ती आहे त्याला ते भय वाटणार नाही. ते भय कोणाला? जो स्वप्नात आहे त्याला. तसंच सापाचा आकार दिसला मुळीमध्ये, होती ती झाडाची मुळी,
एकाला झाडाची मुळी दिसली तर दुसऱ्याला त्या ठिकाणी साप वाटला. ज्याला साप वाटला त्याला तिथं सापाचं भय आहे, पण ज्याला मुळी दिसते त्याला सापाचं भय नाही. दोघांची अवस्था एकच म्हणता येणार नाही. एकाला काय सत्य आहे ते दिसतंय, तर दुसरा भ्रमामध्ये आहे. मग जो भ्रमामध्ये आहे तो त्याच भ्रमातून दुसऱ्याला कसं पाहू शकेल? विंचू सर्प डसला तेणे तोची जाकळला, तयाचेनी लोक झाला कासा विस कैसा. समर्थ म्हणतात, ज्या माणसाला साप किंवा विंचू चावलेला आहे त्याला ते विष बाधतं. त्या विषानं इतर लोक कसे कासावीस होतील? तसंच जो मनुष्य अज्ञानानं भरलेला आहे, देहबुद्धी ज्याच्याजवळ आहे, त्या देहबुद्धीमुळं त्याला जन्ममरणाचं भय बाधतं. ज्ञानी पुरुषापाशी कुठलंही भय असत नाही. आता तुटला अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान, अज्ञानास जन्ममरण चुकेची ना. समर्थ म्हणतात, एवढं सांगितल्यानंतर आता श्रोत्याच्या शंकेचं निरसन झालं. आपण स्वतः ज्ञानी झाल्याशिवाय ज्ञानी पुरुषाची अवस्था कळणार नाही, आणि जो अज्ञानी आहे त्याला जन्ममरण कदापि चुकणार नाही. अज्ञानी म्हणजेच देहाला सत्यत्व देणारा, मनाला, चित्ताला, बुद्धीला सत्यत्व देणारा, देहच मी हे ठामपणे मानणारा. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेणपणे हिंपुटी होती जन्ममृत्ये. हे ज्ञान व्हावं म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान व्हावं म्हणून लोक अक्षरशः खटपट करतात, आयुष्य घालवतात. पण अज्ञानात जर राहिले तर जन्ममृत्यू चुकत नाही. म्हणजे खरं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. पोटापाण्याची विद्या नसावी असं समर्थांचं म्हणणं नाही बरं का. शाळेला जाऊ नये, शिक्षण घेऊ नये, नोकरीधंदा करू नये असं ते म्हणत नाही आहेत. पण आपण संपूर्ण जीवन काहीतरी जाणण्यासाठी घालवतो, जे जाणल्यानंतर आपलं जन्ममरण चुकत नाही. तर योग्य ते जाणण्यामध्ये जन्म घालवला पाहिजे. आपण कोण हे जाणून घेतलं पाहिजे, तरच जन्ममृत्यू चुकणार आहे. तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता. वक्ता किंवा समर्थ आपल्याला सावध करतायत, हलवून हाच विषय पुढे सांगितलाय असं म्हणतायत आणि या समासाची समाप्ती करतायत. समासाच्या शेवटी शेवटी एकामागून एक समर्थांनी दृष्टांत दिले. ते केवळ आणि केवळ कळवळ्यामुळं. आपल्याला हे कळावं की आपली दृष्टी बदलणं गरजेचं आहे. आपण आत्मज्ञानाच्या मार्गावरती येणं गरजेचं आहे. परमार्थ शब्दांच्या माध्यमानं कळतो आणि अनुभवाच्या माध्यमानंही कळतो. आणि तिसरी एक पायरी आहे स्वरूपाकार होण्याची. त्याला मात्र शब्दात सांगता येत नाही. आपल्याला नामाची गोडी पण लागेल, पण नामाची गोडी लागली म्हणजे काम झालं असं होत नाही. भगवंताचं नाम हे गोड आहे असं सगळे संत म्हणतात, पण ती काही खडीसाखर नाही. हे श्री महाराजच म्हणालेले आहेत. नाम म्हणजे खडीसाखर नाही, त्यामध्ये आपली गोडी मिसळून ते घ्यावं लागतं. आता हे झालं शब्दज्ञान. हे पण होईल, पण नाम घेतलं नाही तर नामाची गोडी कळणार नाही. नाम घेतल्यावर समजा गोडी कळली तर अनुभव आला, पण याचा अर्थ आपण नाममय झालो असा होत नाही. नाम, नामी, नामधारक या त्रिपुटीचा लय होऊन आपण नाममयच व्हायला पाहिजे, किंवा ब्रह्ममय व्हायला पाहिजे, किंवा स्वरूपाकार व्हायला पाहिजे, किंवा केवळ परब्रह्मस्थितीत राहायला पाहिजे. इथंपर्यंत साधकाला जायचं आहे हे समर्थांना सुचवायचं आहे. म्हणून श्रोत्याच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल समर्थांनी या विषयाचा विस्तार केला की देहबुद्धीतून महात्म्याला पाहू नका. महात्म्याची स्थिती जी वर्णन केलेली आहे ती कशी काय हे देहबुद्धीतून विचारणं म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे. हे न करता साधनेमध्ये राहणं आवश्यक आहे. पुढे आता 9व्या दशकातील 4था समास जाणपण निरूपण सुरू होईल. आपण उजळणीमध्ये तो यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.